सोलापूर शहरासाठी प्रस्तावित 1378 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात महापौर विनायक कोंडेल यांनी बैठक घेतली। महाराष्ट्र शहरी पाणी पुरवठा, स्वच्छता आणि पुनर्वापर कार्यक्रमाच्या अनुषंगानं तसंच सोलापूर शहरासाठी प्रस्तावित 1378 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात शुक्रवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात महापौर विनायक कोंडेल यांच्या अध्यक्षतेखाली विभागनिहाय आढावा बैठक आयोजित करण्यात आली। बैठकीत विभागीय क्रमांक 1 मधील प्रभाग क्रमांक 4, 5, 6 येथील नगरसेवक यावेळी उपस्थित होते। 1378 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यात आली। यावेळी शहरातील पाणी पुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करणं, प्रत्येक नागरिकापर्यंत समान आणि पुरेसा पाणी पुरवठा पोहोचवणं, पाण्याची गळती रोखणं, वितरण व्यवस्थेचं आधुनिकीकरण करणं तसंच भविष्यातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली। तसंच संबंधित प्रभागांमध्ये प्रस्तावित पाण्याच्या टाक्या, नव्यानं उभारण्यात येणाऱ्या जलकुंभांची ठिकाणं, जुन्या आणि जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाक्यांची पुनर्बांधणी अथवा बदल, नवीन जलवाहिन्या अर्थात पाईपलाईन, विद्यमान पाईपलाईनचं मजबूतीकरण, विस्तार आणि वितरण नेटवर्कमधील सुधारणा या संदर्भातील सविस्तर माहिती नगरसेवकांना सादरीकरणाद्वारे देण्यात आली। प्रभागनिहाय नियोजित कामांचा आराखडा, त्यासाठी आवश्यक असलेली तांत्रिक माहिती आणि कामांच्या अंमलबजावणीची रूपरेषा यावरही चर्चा करण्यात आली। महापौर विनायक कोंडेल यांनी उपस्थित नगरसेवकांच्या सूचना आणि शिफारशी जाणून घेतल्या। प्रकल्पाच्या अंमलबजावणी दरम्यान शहरातील कोणताही भाग वंचित राहू नये, सर्व भागांना समान आणि नियोजनबद्ध पाणी पुरवठा मिळावा, तसंच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। तसंच प्रकल्पाची टेंडर प्रक्रिया तातडीनं राबवून कामांना गती देण्याचे आदेशही त्यांनी दिले। यानंतर झोन क्रमांक 2 अंतर्गत प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 3 मधील नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांच्या भागातील पाणी पुरवठ्याच्या संबंधित सूचना आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या। नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागातील विविध बाबी महापौरांच्या निदर्शनास आणून दिल्या। या बैठकीला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, नगरसेविका तथा भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, नगरसेवक अनंत जाधव, नगरसेवक बिज्जू प्रधाने, नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, नगरसेविका वंदना गायकवाड, नगरसेविका श्रद्धा पवार, नगरसेविका अलका भवर, नगरसेवक विनायक विटकर, नगरसेवक संजय कोळी, नगरसेवक अविनाश पाटील, नगरसेवक राजू पाटील, नगरसेवक प्राध्यापक नारायण बनसोडे, नगरसेवक गौतम कसबे, नगरसेविका राजेश्री कणके, नगरसेविका पूनम काशीद, ज्ञानेश्वर कारभारी, दत्तात्रय बडगू, किरण पवार, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, विभागीय अधिकारी 1च्या सुनीता हिबारे, विभागीय अधिकारी 2चे सरकाजी सहाय्यक अभियंता श्याम कन्ना, रौफ शेख, एच मुजावर, समीर जोशी, शशिकांत भुदे, किशोर पत्तेवाले, अमर फारूक बागवान, मधुकर साळुंखे, सुचेता अमणगी तसंच संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। बैठकीत 1378 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी पाणी पुरवठा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक नियोजन, तांत्रिक बाबी आणि पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। या योजनेमुळे सोलापूर शहरातील पाणी पुरवठा व्यवस्थित आमूलाग्र सुधारणा होऊन नागरिकांना दीर्घकालीन, शाश्वत आणि समान पाणी पुरवठा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। प्रत्येक प्रभागातून जी एक्झिस्टिंग लाईन असेल, डिस्ट्रीब्युशन लाईन असेल, या ठिकाणी जो जाणार आहे, नगरसेवक लोकांना या ठिकाणी ज्या ज्या भागामध्ये ज्यांना त्यांना जे काय अडचणी असतील ते काय दुरुस्ती जर असेल तर या ठिकाणी वेळेत ते आपण पूर्ण करून घ्याव्या असं या ठिकाणी ही बैठक होती। आणि निश्चित महानगरपालिकेमध्ये
आपल्या महापालिकेच्या हद्दीमध्ये, शहराच्या हद्दीमध्ये ज्या ठिकाणी पाईपलाईनची व्यवस्था अजून पुरेशी नाही, ज्या काही कुठं अडचणी आहेत, त्या अडचणी पूर्ण करण्यासाठी आज ही आढावा बैठक पाण्यापुरवठ्याची या ठिकाणी आयोजित केलेली होती. आमचे अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर होते, स्थायी समिती सभापती रंजिताताई चाकोते या ठिकाणी होते, आयुक्त साहेब ओंबासे सर या ठिकाणी आज उपस्थित आहेत. यांच्या समवेत पाणी पुरवठ्याचे चौबे साहेब असतील, सर्वांसमवेत या ठिकाणी ही बैठक झाली आणि जे काही आमच्या नगरसेवक लोकांना 4 असेल, 5 असेल, 7 असेल, प्रभाग क्रमांक झोन क्रमांक 1 चे जे काही नगरसेवक सगळे असतील त्यांच्या समवेत ज्या ठिकाणी अडचणी आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी ही बैठक घेण्यात आलेली आहे आणि कुठं कुठं डिस्ट्रीब्युशन लाईन येणार आहेत, कुठं टाक्या येणार आहेत, हे त्यांना अशी माहिती देण्यात आलेली आहे. सोलापूरकरांना या ठिकाणी आवाहन करतो की प्रशासनाने तर याआधी सांगितलेलं आहे, आज आपल्याला पावसाळा थोडासा लांबलेला आहे, पाणी बचत करावं असं या ठिकाणी विनंती करतो. आपण सर्वजण मिळून आम्ही या ठिकाणी शहराला पाणी पुरवठा कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे हे आम्ही रोजच्या रोज नियोजन करत आहोत. सर्व नगरसेवक आहेत, सर्व लोकांना, पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आम्ही समवेत घेऊन या ठिकाणी नियोजन करत, प्रशासनाला घेऊन नियोजन करत आहोत. सोलापूरकरांना एवढीच विनंती आहे की आज पावसाळा आपल्याला शहरामध्ये थोडंसं लांबल्यामुळं पाण्याचं बचतीकरण करावे या ठिकाणी अशी विनंती करतो.